सुप्रभात, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. तर स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे साहिल दादासाहेब थोरात. मी आज म्हणजे कॉलेजला जायला नेमकं उशीर झाला होता. ज्या कारणास्तवनी मी लवकर आवरायचं पाहत होतो आणि तेवढ्यातच मम्मी म्हणली होती की भैया ऐक, त्या काकूकडून पैसे आणायचे राहिले होते आणि आमची RD एजन्सी म्हणून मला जावं लागलं, नाहीतर मम्मीला दंड झाला असता. म्हणून मी लवकर फास्टमध्ये आवरलं आणि निघालो होतो. आणि पण तेवढ्यातच मला आठवलं की 8:30ला कॉलेज आहे. जर उशीर झाला तर सर पण बोलते. तर मी मम्मीला म्हणलो, मम्मी मला नाही जमणार. तर मम्मी म्हणली तसं नको करू, कोणाला तरी म्हणजे ओळखी वगैरेचा असेल तर त्याच्यासोबत बसून जा, तो सोडेन तुला कॉर्नर होतं. मी म्हणलो मम्मी ठीक आहे चालेल, मी पाहतो, मॅनेज होत असलं तर पाहतो, जर शक्य नाही झालं तर समजून घे. मम्मी म्हणले चालेल ठीक आहे. मग मी गेलो आणि तेवढ्यातच मला विचार आला की एखादा ब्लॉग वगैरे शूट करून घ्यावा का काय. मी आपलं निघालो होतो बाहेर, म्हणजे पैसे आणायला चाललो. आणि तेवढ्यातच मला विचार आला की एवढ्याच आहे ना, म्हणजे धावपळ भरपूर होऊ राहिली आणि सर लोकांनी आमचे ना सकाळच कॉलेज ठेवले आम्ही. आणि सकाळीच भरपूर ऊन राहते, जायलाच म्हणजे एकदम असं गळून जात आहे माणूस, एवढं ऊन राहते. आणि दुपारी तर भरपूर आम्हाला तर कॉलेजमध्ये पण झोपच येते, असं झालं आहे. आता मम्मी म्हणली जा, आता शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती होती, त्याचं दर्शन घेतलं, पुढं आलो. तर तेवढ्यातच मला आपल्या मारुतीचं मंदिर दिसलं. त्याची खूप भारी सजावट झाली होती, म्हणून मला कंट्रोलच झालं नाही त्याचं दर्शन घ्यायला. म्हणून मी त्यांचं दर्शन घ्यायला आलो होतो. सगळीकडं फुलं वगैरेंची सजावट केली होती. मारुतीला एकदम भारी दिसत होते, कारण मागं त्यांच्या फुलं देखील लावले होते. आणि रुईची माळ पण हनुमानजींच्या अंगावर होती. बाहेरचा गेट म्हणजे ना गेटअप मला खूप आवडला, फूल वगैरे एकदम भारी मस्तपैकी दिसत होते. तर मी म्हणलो चला आता लय उशीर झाला आहे, परत सर पण बोलते, म्हणून मी सगळं दाखवायचा प्रयत्न केला तुम्हाला आणि लवकर निघालो. तर मी नेमकंच आहे ना जवळ आलो होतो, जिथून पैसे आणायचे होते ना तिथं जवळ आलो होतो. पण तिथे मला असं वाटलं की तुम्हाला एक व्ह्यू दाखवा. तर तिथं मराठी शाळा होती ना, तिथं थोडेसे पोरं होते, ते त्यांची शाळा वगैरेचं जे अंगण आहे, जे बाहेरचं प्लेग्राऊंड आहे, ते साफ वगैरे करीत होते. कोण असं करत होतं, त्यांच्या शाळेचं अंगण साफ करत होतं, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला वाटलं खूप काम करून राहिली. आणि मग मी तेवढ्यातच म्हणजे मला एक गाडी भेटली, म्हणजे तो भैया ओळखीचाच होता ना, म्हणून तो म्हणला की मी सोडतो तुला कुठं जायचं मला सांग, मी सोडतो. मग मी तेवढ्यातच तुम्हाला हा व्ह्यू कॅप्चर करायची प्रयत्न केला होता. आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये मला अशी एवढी झाडाची सावली वगैरे भेटत होती, तर मला भारी पण वाटत होतं. आणि मी व्लॉग शूट करण्याच्या टायमात म्हणजे माझ्या लक्षातच नाही की मी पुढं आलो आहे म्हणून. आणि जादा पण नाही, थोडंसंच पुढं मागं झालं होतं, 1-2 फुटांचं अंतर, म्हणजे थोडं मागं पुढं झालं. आणि तिथं गेल्यावर कळलं की त्या काकूच घरी नाही. असा म्हणजे खूप हास्यास्पद क्रिया झाली माझ्यासोबत. आणि मला उशीर झाला होता म्हणून तुम्हाला लांबूनच दर्शन देण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी माफी मागतो मी तुमची मनापासून. आता हा माझा दुसराच ब्लॉग आहे. जर माझ्याकडून काही चूक वगैरे झाली असेल तर समजून घ्या, छोटा भाऊ म्हणून माफ करा मला. तर दुसरीकडे जिथं आलो होतो ना पैसे घ्यायला मी, तर तिथं खूप कुत्रे वगैरे होते. मला तर म्हणजे भीतीच वाटत होती की एखादं कुत्रं धरायला वगैरे नाही येणार ना आपल्याला, म्हणून मागं पण लक्ष द्यायचो.
नंतर काकूकडं पण जायचं म्हणजे त्यांच्याकडून पैसे आणायला गेलो होतो. तर त्या पण काकू म्हणले की आज शक्य नाही होणार, तू रविवारी ये पैसे घ्यायला. मी त्या काकूंना म्हणलो ठीक आहे काकू, पण रविवारी नक्की येईन मी, पैसे तयार ठेवा. मग तिथून निघालो मी. आणि तो हे जे आहे ना, हे आमचे पेठ तिथं मेनली आहे ना सगळे मोठे मोठे दुकानं आहेत म्हणजे आमच्या सोन्यामध्ये सगळं काही मिळतं. इथं शक्यतो म्हणजे जे पेठ आहे का तिथं जादा व्यापारी वगैरे आणि दुकानं वगैरे राहतात आणि तिथं जादा क्राऊड येतो, म्हणून इथं जादा दर टायमाला गर्दी राहते. पण सकाळी आहे ना एवढी म्हणजे सकाळी लवकर ओपन होत नाही. आणि मग त्यानंतर मम्मीने मला जे पोस्टाचे जे हे आहे लंप लिस्ट ते आणायला लावल्या. मग मी लंप लिस्ट वगैरे बनवल्या आणि आणायला गेलो होतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.